ही सगळ्यात मोठी बातमी समोर येते। सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दक्षिणमधून काँग्रेसकडून विधानसभा लढवण्याची घोषणा केली असून या संदर्भात त्यांच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली आहे। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा करून सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांनी मोठा राजकीय बॉम्ब टाकलाय। यांच्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरलं जाऊ शकतं। काडादी यांच्यासाठी सध्या भारतीय जनता पार्टीत असलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते राजशेखर शिवदारे यांनी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळतंय। यासाठी काडादी यांच्या गंगा निवासस्थानी झालेल्या बैठकीला राजशेखर शिवदारे, सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन पुष्कराज काडादी, तालुका अध्यक्ष हरीश पाटील, राधाकृष्ण पाटील, गुरुसिद्ध मेत्रे, महादेव चाकुते यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। या बैठकीनंतर शिवदारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शिष्टमंडळ टाकळी येथील सुशीलकुमार शिंदे यांच्या जाईजुई फार्म हाऊस येथे जाऊन त्या ठिकाणी खासदार प्रणिती शिंदे आणि ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काडादी हे काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती दिली। यातच लोकसभा निवडणुकीत सोलापूरमधून काँग्रेसतर्फे प्रणिती शिंदे या निवडणूक लढवत असताना भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा प्रचार करणारे नेतेच आता काडादी यांच्या उमेदवारीच्या शिफारशीसाठी शिंदे यांना साकडं घातलं असल्याचं बोललं जातं।